मंडळी, भारत समाज दर्पण, भारत कला दर्पण आणि भारत जीवन दर्पण नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे. या प्रतिष्ठानच्या वतीने पर्यावरण दिवसाच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिवस दशदिन उत्सव 2026चं आम्ही आयोजन करतोय आणि आजच्या पहिल्या भागामध्ये अध्याय क्रमांक 1 मध्ये आपले मित्र सन्माननीय श्री वसंतराव पाटील सर 5 जून 2026चं त्यांचं वक्तव्य, मार्गदर्शन आणि व्याख्यान पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि संगोपनाच्या संबंधात देणार आहे. ऐकूया. भारत कला दर्पण प्रतिष्ठानचे संचालक श्री दादासाहेब हाडके द्वारा आयोजित जागतिक पर्यावरण प्रबोधन दिनोत्सव 2026 मध्ये मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ऑक्सिजन विना मनुष्य मरताना पाहण्याचे दुर्भाग्य माझ्या नशिबी होते की काय. कुणाचं आयुष्य केव्हा संपेल याची शाश्वती नाही. अशा ठिकाणी सेवा करण्याची मला संधी मिळाली. हे सर्व वातावरणात ऑक्सिजन नसल्यामुळे तेव्हा मनात ठरविले की रिटायरमेंट नंतर पर्यावरण प्रदूषण निर्मूलन, वृक्ष लागवड, स्वच्छता अभियान, प्लास्टिक निर्मूलन क्षेत्रात काम करण्याचे निश्चित करायचे. जवळपास 12 वर्षापासून नियमित मी या क्षेत्रात काम करत आहे. जवळपास 300 झाडाची वृक्ष लागवड केली. मला अभिमानाने सांगावेसे वाटते की माझा प्लॅन्ट सर्वायवल रेट हा अबाव 85% आहे. हे एक मॅरेथॉन वर्क आहे. एकट्याने होणे शक्यच नाही. अर्थात आमच्या गानवाडी मित्र परिवार, स्थानिक मित्र परिवार यांची मला नेहमी साथ मिळाली. सर्वांचे नाव घेणे शक्य नाही, तरी पण राम धामांदे सर, गजूभाऊ पाखरे, अजितभाऊ गानू, इन्स्पेक्टर काकूर यांचा उल्लेख करतो व कृतज्ञता व्यक्त करतो. आता वृक्ष लागवडीबाबत बोलायचे झाल्यास, पावसाळ्यात झाडे लावून निसर्गावर संगोपन, निसर्गावर सोपविणे हा तर स्वार्थीपणा. याचं उदाहरण छत्री तुला रोडवर प्रत्यक्षात पाहायला मिळते. दरवर्षी पावसाळ्यात जवळपास 1500 ते 2000 झाडे लावतात. मी 25 वर्षापासून पाहतो आहे. झाडाची संख्या मात्र तेवढीच आहे. म्हणजे सर्व पैसा, वेळ आणि मनुष्यबळ हे सर्व वाया गेले आहे आणि ज्यातून निष्पन्न व्हायला पाहिजे त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. दुसरी गोष्ट, झाडाची निवड करताना माझी जी प्रक्रिया होती त्या झाडाची निवड करताना जी झाडं नेहमी हिरवे असतील, जी झाडं पशु खाणार नाही, जी झाडं पाण्याचा ताण सहन करू शकतात, अशा झाडाची निवड केली. त्यामुळे झाडे कमी मिळली व मला जे माझं टार्गेट होतं ते पूर्ण करण्यात मला यश प्राप्त झालं होतं. झाडे लावणे ही प्रक्रिया माझ्यामध्ये एक कंटिन्युअस प्रोसेस असायला पाहिजे. कारण का एक वेळा झाडं लावली, भरपूर झाडं लावली तर त्याचं संगोपन शक्य होत नाही. किंवा हे प्रक्रिया जर वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस अशा पद्धतीने दिवस विशेषावर लावली तर संगोपनाचा ताण कमी होऊन झाडाची सर्वायवल रेट सुद्धा वाढू शकतो. हे माझं वैयक्तिक मत आहे. निमित्ताने लावली तर त्या झाडांना आता एक विचार करतो की झाडं लावला किती वेळ लागतो. माझ्या मते झाडं लावणाऱ्या माणसांना किंवा प्रत्येक माणसानं आपला 1 सेकंड जरी दिला तरी आयुष्यात झाडं लावून 1 सेकंड फक्त. वर्षात 1 सेकंड म्हणजे वर्षाचे 365 दिवस असतात. ते म्हणजे 365 सेकंद. 365 सेकंड म्हणजे 6 मिनिटं 5 सेकंद. त्या 6 मिनिटं 5 सेकंडमध्ये आपण आरामशीर 1 झाड लावू शकतो. आणि आयुष्यात 1 सेकंड जर आपण आपल्या परिवाराला, समाजाला देऊ शकत नाही ती खूप लाजिरवाणी बाब असते. अमरावतीच्या हवामान पर्यावरणाची अवस्था ॲज पर RTO रजिस्ट्रेशन शहरात लहान मोठी 6 लाख मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट व्हेकल आहे. PUC कशी मिळते हे सर्वांना माहीत आहे. तेव्हा अंदाजे जवळपास
4000 चिमणी, ह्या चिमण्या आपल्या वातावरणात कार्बन डायऑक्साईड ओतत आहे. आणि एक दुसऱ्या शब्दात सांगायचं की वी आर लिव्हिंग इन द चेंबर ऑफ कार्बन डायऑक्साईड. पण 78% नायट्रोजन, 1% अदर गॅसेस आणि 21% हा ऑक्सिजन असतो. त्यात 70% जो असते ऑक्सिजन ही शेवाळ तयार करतात. बाकी 21% असते त्यामध्ये 70% शेवाळ तयार करतात. मग फक्त 7% ऑक्सिजनची आपण जे कमी असते किंवा वातावरणात प्रदूषण असते ते पूर्णपणे करण्याचा एक प्रयत्न झाडे लावून व इतर स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक या माध्यमातून करत असतो. काही करतो आहे असा आव आणण्याचा कुणीही प्रयत्न योग्य नाहीच. पर्यावरणाच्या टप्प्यावर झाडे लावणे व इतरांना प्रवृत्त करणे हे महत्त्वाचे ठरते. क्योंकि अकेला चना हाड फोड नहीं सकता. तेव्हा सामूहिक व संघटित कार्याची नितांत गरज आहे व इतरांना प्रेरित करणे हे सर्वात महत्त्वाचे. या क्षेत्रात प्रत्यक्ष ग्राउंड वर्क केल्याशिवाय पर्याय नाही. व्हॉट्सअपवर भाग मिळू शकते, झाड जगू शकत नाही, हे एवढंच खरे आहे. पण कुणाला कमी लेखणे हा याच्या मागचा उद्देश नाही हे मी जाणीवपूर्ण सांगू इच्छितो. या क्षेत्रात कन्सिस्टन्सी, डेटर्मिनेशन, डेडिकेशन महत्त्वाचे आहे. कारण हे सामूहिक कार्य आहे, आर्थिक लाभाचे कार्य नाही. झाड आईच्या कुशीत असते तेव्हाही झाड आईला ऑक्सिजन देते. बाळ आईच्या कुशीत असते तेव्हाही ऑक्सिजन आईला झाडच देतात. उदरातून बाहेर येताच सुद्धा ऑक्सिजन झाडेच देतात. आयुष्यभर फुकट ऑक्सिजन देतो, पण जेव्हा ऑक्सिजन घेता येत नाही तेव्हा मात्र आपण आपलं आयुष्य संपलं असं. बाळ आईच्या उदरात असते तेव्हाही आईला ऑक्सिजन हे झाडच पुरवितात. उदरातून बाहेर येतात बाळाला ऑक्सिजन झाडेच देतात. आयुष्यभर फुकट ऑक्सिजन घेतो, पण जेव्हा ऑक्सिजन घेता येते तेव्हा मात्र इहलोकीचा मार्ग सापडतो. एवढे उपकार झाडाचे आहे. स्मशानात सुद्धा झाडं आपल्या परोपकाराची संगत सोबत ठेवतात. एवढे परोपकारी जीव आहे झाडे. म्हणून आपल्या आल्या जन्मी एक झाड लावा व ते जगवा. 140 करोड झाडे लागतील. शेवटी फक्त 2 लाईनने शेवट करतो. शहर बसाकर गांव ढूंढता है, शहर बसाकर गांव ढूंढता है, इंसान भी कैसा है कुल्हाड़ी लेकर छाव ढूंढता है.